मासे आधी साफ करून घ्यावे. फिश करीसाठी कुठलेही मासे चालतात. बांगडे, पेडवे, पातळी किंवा सौंदाळे किंवा सुरमई, पापलेट, करली हे मोठे मासेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण काटेरी माशाची आमटी जरा चविष्ट होते, म्हणून शक्यतो आम्ही काटेरी माशाची आमटी करतो. साफ केलेले मासे स्वच्छ धुवून 10 किंवा 15 मिनिट मीठ लावून ठेवावे. फिश करीसाठी खोबरं, 1-1.5 चमचा हळद पूड, 2 चमचे लाल तिखट, 1 मूठ धणे, अर्धा कापलेला कांदा हे सगळं घेतलेलं आहे. आणि हे साहित्य सोलकढीचं. आता आमटीसाठी हे वाटप मिक्सरला लावून बारीक वाटून घेते. वाटप वाटताना एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं घालून वाटायचं, नाही तर वाटप पातळ झालं तर वाटत नाही. आता हे बारीक वाटून झालेलं आहे. आता राहिलेला अर्धा कांदा फोडणीसाठी बारीक चिरून घ्यावा. पातेल्यात थोडं तेल घालून कांदा टाकावा. शक्यतो खोबरेल तेल वापरा, त्याने स्वाद पण चांगला येतो आणि ते आरोग्याला पण चांगलं असतं. कांदा लालसर झाला की त्यात वाटण घाला. ही आहे तिरफळं, ती ठेचून घ्यायची आणि आमटीत टाकायची, त्याच्यामुळे वास चांगला येतो. आता मीठ टाका आणि चिंचेचं पाणी. मीठ लावलेले मासे एकदा स्वच्छ धुवून घ्या. आता हे मी मासे धुवून घेतलेत आणि आमटीसाठी वेगळे आणि तळण्यासाठी वेगळे काढत आहे. आमटीला उकळी येण्यासाठी गॅस बारीक करून ठेवावा. मोठा गॅस केला तर आमटी फुटण्याची शक्यता जास्त असते. एक उकळी आल्यानंतर मासे आमटीत टाकावे. ते 5 ते 7 मिनिटं शिजवावे. आता बघूया सोलकढी कशी करतात ती. सोलकढीसाठी खोबरं, 2 मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या हे साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. आता हे वाटण गाळून घ्यावे आणि त्याचा रस काढावा. त्या खोबऱ्यात 2-3 वेळा पाणी घालून ते सगळं घट्ट पिळून घ्यावे, म्हणजे आत रस उरत नाही. आता काढलेल्या रसात मीठ आणि भिजत घातलेल्या कोकमाचं पाणी घालावं. तुमच्याकडे कोकम नसतील तर बाजारातला आगळ घालू शकता. आता मासे कसे तळायचे ते बघूया. माशांना मीठ लावलेलं आहे, लाल तिखट, हळद पूड, चिंचेचा कोळ हे सगळं लावून 10-15 मिनिटं लावून ठेवा. तळण्यासाठी बारीक रवा, तांदळाचं पीठ याचं मिश्रण मी घेतलेलं आहे. आता तव्यात तेल घालूया. आता माशांना हे मिश्रण लावून घेऊया.
तेल व्यवस्थित तापल्यावर एक एक पीस त्याच्यात सोडायचा आणि चांगला खरपूस भाजून घ्यायचा. कुरकुरीत होईपर्यंत 2-3 वेळा परतून तळून घ्या. मध्ये थोडा वेळ गॅसची आच तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करावी. अशा प्रकारे मासे व्यवस्थित तळून झालेले आहेत. ते आता मी टिश्यू पेपरवर काढून घेते. आता फिश थाली तयार करूया.